हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 27वां। The name of the chapter. Understanding material. भौतिक प्रकृतीचे ज्ञान। श्लोक नंबर 1। श्री भगवान उवाच प्रकृतिस्थ अपि पुरुषः नाज्यते प्रकृतेर्गुणैः अविकारात् अकर्तृत्वात् निर्गुणत्वात् जल अर्कवत्। श्री भगवान उवाच प्रकृतिस्थोऽपि पुरुषो नाज्यते प्रकृतेर्गुणैः अविकारादकर्तृत्वान् निर्गुणत्वात् जलार्कवत्। श्री भगवान उवाच प्रकृतेस्थोऽपि पुरुषो नाज्यते प्रकृतेर्गुणैः अविकारादकर्तृत्वान् निर्गुणत्वात् जलार्कवत्। श्री भगवान उवाच प्रकृतिस्थोऽपि पुरुषो नाज्यते प्रकृतेर्गुणैः अविकारादकर्तृत्वान् निर्गुणत्वात् जलार्कवत्। श्री भगवान वाच प्रकृतिस्थोऽपि पुरुषो नाज्यते प्रकृतेर्गुणैः अविकारादकर्तृत्वान् निर्गुणत्वात् जलार्कवत्। श्री भगवान वाच प्रकृतिस्थोऽपि पुरुषो नाज्यते प्रकृतेर्गुणैः अविकारादकर्तृत्वान् निर्गुणत्वात् जलार्कवत्। श्री भगवान वाच पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले प्रकृतिस्थः भौतिक शरीरामध्ये वास करूनही अपि तरीही पुरुषः जीव नाही आज्यते प्रभावित होतो प्राकृत भौतिक प्रकृतीच्या गुणांनी अविकारात
कोणतेही परिवर्तन न होता कोणतेही परिवर्तन न होता अकर्तृत्वात अकर्तृत्वात स्वामित्वाच्या भावनेतून मुक्त स्वामित्वाच्या भावनेतून मुक्त निर्गुणत्वात निर्गुणत्वात प्रकृतीच्या गुणांनी प्रभावित न होण्यापासून प्रकृतीच्या गुणांनी प्रभावित न होण्यापासून जल जल पाण्यावर पाण्यावर अर्कवत अर्कवत सूर्याप्रमाणे सूर्याप्रमाणे तात्पर्य भाषांतर भगवान श्री कपिल देव पुढे म्हणाले श्री कपिलदेव पुढे म्हणाले जीव स्वामित्वाचा दावा करीत नसल्यामुळे स्वामित्वाचा दावा करीत नसल्यामुळे आणि त्याच्यामध्ये कोणतेही परिवर्तन होत नसल्यामुळे परिवर्तन होत नसल्यामुळे तो प्राकृतिक गुणांनी प्राकृतिक गुणांनी अशा प्रकारे प्रभावित होत नाही. अशा प्रकारे प्रभावित होत नाही. सूर्य जसा सूर्य जसा पाण्यावरील स्वतःच्या प्रतिबिंबापासून पाण्यावरील स्वतःच्या प्रतिबिंबापासून अलिप्त राहतो लिप्त राहतो तद्वतच तद्वतच जीव जरी भौतिक देहामध्ये जीव जरी भौतिक जगामध्ये वास करीत असला वास करीत असला तरी तो त्रिगुणांच्या तरी तो त्रिगुणांच्या क्रिया प्रतिक्रियांपासून क्रिया प्रतिक्रियांपासून अलिप्तच राहतो. अलिप्तच राहतो. हं. तर मागच्या अध्यायामध्ये जे शेवटचा निष्कर्ष भगवान कपिल देवाने सांगितला की भक्तिमय सेवा एकमेव आपल्याला मुक्त करू शकते. त्याचाच आता या अध्यायामध्ये भगवान कपिल देव कंटिन्युएशन करतात. या अध्यायाचं नाव आहे भौतिक प्रकृतीचे ज्ञान. म्हणजेच ऍक्च्युली ज्ञान असं प्रभुपाद म्हणत नाहीत, अंडरस्टँडिंग मटेरियल नेचर. भौतिक प्रकृतीला समजावून घेणे. जी भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे मागच्या अध्यायामध्ये सांगितली ती समजावून घेणे. आपला त्याच्याशी कसा संबंध आहे हे समजावून घेणे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मागील अध्यायात भगवान कपिल देवानी असा निष्कर्ष सांगितला आहे की भक्तिमय सेवा करण्यास केवळ प्रारंभ करूनही मनुष्य भगवत विज्ञान जाणून घेण्यासाठी आवश्यक ते वैराग्य आणि दिव्य ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. भक्तिमय सेवा करण्यास केवळ प्रारंभ करूनही, जे सुरुवात जरी केली तरी आपल्याला जे आवश्यक असलेलं वैराग्य आहे आणि जे दिव्य ज्ञान आहे ते आपण प्राप्त करून घेऊ शकतो. उपरोक्त श्लोकामध्ये याच तथ्याची पुनरुक्ती केलेली आहे. प्राकृतिक गुणांपासून विरक्त झालेला मनुष्य पाण्यावर प्रतिबिंबित झालेल्या सूर्याप्रमाणेच असतो. सूर्याचे पाण्यावर प्रतिबिंब पडलेले असते तेव्हा पाण्यातील खळबळ, पाण्याचा थंडपणा किंवा पाण्याची अस्थिरता याचा सूर्यावर कोणताच परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः, मनुष्य जेव्हा पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये निमग्न होतो तेव्हा तो पाण्यावर प्रतिबिंबित झालेल्या सूर्याप्रमाणेच होतो. भक्त जरी भौतिक जगात वास करीत आहे असे दिसले तरी वस्तुतः तो दिव्य जगतातच निवास करीत असतो. सूर्याचे प्रतिबिंब पाण्यावर पडलेले असले तरी सूर्य पाण्यापासून कोट्यावधी मैल दूर असतो. त्याचप्रमाणे भक्ती योगामध्ये नियुक्त असलेला मनुष्य निर्गुण अर्थात प्राकृतिक गुणांनी अप्रभावितच असतो.
हम्म. निर्गुण या शब्दाचा बऱ्याचदा चुकीचा अर्थ काढला जातो. म्हणजे सोहम म्हणतात. निर्विशेषवादी निराकारवादी लोक जे असतात त्यांना वाटतं की निर्गुण म्हणजे भगवंतांना काही गुणच नाहीत. गुण हा शब्द कोणत्या दृष्टिकोनातून वापरलाय हे बऱ्याचदा आपण लक्षात घेत नाही. एखाद्या व्यक्तीला गुण नाहीत म्हणजेच आपण निष्कर्ष काढतो की त्याला व्यक्तिमत्व नाही, म्हणजेच त्याला आकार नाही, म्हणजेच त्याला स्वरूप नाही. म्हणतात बरेच लोक, तुम्ही म्हटलेलं ऐकलं असाल, निर्गुण निराकार भगवान. परंतु बऱ्याच ठिकाणी हे शास्त्रामध्ये खूप छान समजावून सांगितलेलं आहे की निर्गुणचा अर्थ आहे जो भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी प्रभावित होत नाही, त्याला निर्गुण म्हटलं जातं. जसं की या श्लोकामधून अगदी क्लिअरली स्पष्ट होतं. अविकारात अकर्तृत्वात निर्गुणत्वात जल अर्कवत. तर इथे त्याला काही गुणच नाहीत असं सांगण्याचा संबंधच नाहीये, कारण या श्लोकाचा अर्थच अगदी स्पष्ट आहे की जीव हा अविकारात असतो. अविकार म्हणजे त्याच्यामध्ये कुठले विकार घडत नाहीत, परिवर्तन होत नाही. अकर्तृत्वात म्हणजे तो स्वतःचं कर्तृत्व, स्वामित्व, प्रभुत्व तो कधी सांगत नाही. आणि निर्गुणात्वात म्हणजे प्राकृतिक गुणांनी प्रभावित होत नाही. सुंदर उदाहरण हे समजावून देण्यासाठी भगवान कपिल देव सांगतात ते म्हणजे जसं पाण्यामध्ये सूर्य दिसतो. पाण्याला कितीही गढूळ केलं, प्रदूषित केलं किंवा पाण्याला कितीही हलवलं, लाटा निर्माण केल्या, तरी एखाद्या मूर्ख व्यक्तीला वाटतं की सूर्य डिस्टर्ब झालेला आहे, पण तो ऍक्च्युअल सूर्य हा खूप दूर आहे आणि तो सूर्य अजिबात डिस्टर्ब होत नाही. तसंच जीव हा या भौतिक प्रकृतीमध्ये आलेला आहे, त्याला हे शरीर मिळालेलं आहे आणि या शरीरामध्ये वेगवेगळ्या परिवर्तनातून तो जातो. जसे 6 प्रकारचे परिवर्तन सांगितले: जन्म, वाढ, स्टेडीनेस, उत्पत्ती, क्षय आणि मृत्यू. प्रत्येक जीव हा या जेव्हा शरीर धारण करतो तेव्हा प्रत्येक जीवाचं शरीर या 6 परिवर्तनातून जात असतं. पण तो ऍक्च्युली आत्मा या परिवर्तनातून जात असतो का? नाही, फक्त शरीर या परिवर्तनातून जात असतं. शरीर जन्माला येतं, शरीर वाढतं, शरीर ठराविक काळासाठी राहतं, शरीर नवीन शरीर निर्माण करतं, शरीर क्षय होतं आणि शरीर मरतं. आत्म्याला जन्म मृत्यू काही नाहीच आहे, आत्मा शाश्वत आहे. आणि म्हणून पुढच्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, अकर्तृत्वात आणि निर्गुणत्वात. हे लक्षात घेतलं पाहिजे. अकर्तृत्वात म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर मी हे केलेलं आहे, मी मिळवलेलं आहे, माझं आहे म्हणणे देखील हे शरीराचं काम आहे, आत्म्याचं नाही. आत्म्याला याच्यामध्ये काही संबंधच नसतो. आत्म्याला नाही हे घर स्वतःचं करायचं असतं, नाही प्रकृतीवरती राज्य चालवायचं असतं. हे सगळं शरीराचं काम आहे. आणि निर्गुणत्वात म्हणजे सत्व, तम आणि रजगुणाचा प्रभाव देखील हा आत्म्यावर पडत नसतो, तो शरीरावर पडत असतो. मग आत्म्याची या सगळ्या, बऱ्याचदा आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे, म्हणजे आत्म्याची या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम काय, चूक काय? आत्मा हा या शरीरामध्ये अडकलेला आहे, तो आत्म्याचा प्रॉब्लेम आहे. आणि आत्मा हा या शरीरामध्ये का अडकलेला आहे? कारण त्याने एक मेन चूक केली, ती म्हणजे भगवंतांचं वर्चस्व त्यांनी मान्य केलं नाही. की मी भगवान हे माझे ईश्वर आहेत, नियंत्रक आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे, अंश आहे. एवढी एकच चूक केली आत्म्याने. मग त्याला हे शरीर देण्यात आलं आणि मग या शरीरामध्ये तो या एका चुकीला प्रूव्ह करण्यासाठी या शरीराचा वापर करत असतो.
की मी भगवंतांच्या समान किंवा भगवंतांपेक्षा श्रेष्ठ आहे हे मी दाखवून देतो. कसं दाखवणार मी? हे शरीर वाढतंय हे दाखवलं पाहिजे, हे शरीर दुसऱ्याचा स्वामी आहे हे दाखवलं पाहिजे. आणि हे घडवून आणण्यासाठी 3 गुणांचा प्रभाव आपल्यावरती टाकला जातो. त्या 3 गुणांच्या प्रभावाखाली हे आपण परिवर्तनातून जात असतो. ऍक्च्युली आत्म्याला काहीच होत नसतं. भगवद्गीतेमध्ये देखील भगवान श्रीकृष्ण हे खूप स्पष्टपणे सांगतात की कर्म जे आहे ते देखील आत्मा करत नसतो, ते शरीरच करत असतं. आणि एका पॉइंटला जाऊन हे पण समजून घेतलं पाहिजे की शरीर पण करत नसतं. कोण करत असतं? हे 3 गुण करत असतात. प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः. मग आपली चूक काय? मग आपली चूक ही आहे की आपल्याला वाटतं की मी करत आहे. अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. त्याला वाटतं मी करत आहे. ऍक्च्युली तू पण करत नाही, तुझं शरीर पण करत नाही, 3 गुण मिळून करतायत. परंतु त्याच्याशी संग करणे, गुणांशी संग करणे ही आपली चूक असते. हो, आज जास्तच अंधार झाला. रेग्युलर आहे ना. 1-2 मिनिटात लाईट येईल. पुढे म्हणतात श्रील प्रभुपाद, अविकार म्हणजे परिवर्तन रहित. भगवद्गीतेत सांगितले आहे की प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि म्हणून भगवंतांची सहकार्य करणे व त्यांच्या सेवेमध्ये स्वतःच्या शक्तीचा विनियोग करणे हीच त्याची शाश्वत स्थिती आहे. हीच त्याची परिवर्तन रहित स्थिती आहे. ज्यावेळी तो आपल्या शक्तीचा आणि कार्यांचा उपयोग इंद्रिय तृप्ती प्रित्यर्थ करतो त्यावेळी त्याच्या या परिवर्तन झालेल्या स्थितीस विकारयुक्त स्थिती असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे या ऐहिक देहात असूनही आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनानुसार तो भक्तिमय सेवेचा अभ्यास करीत असतो तेव्हा तो अविकारी स्थितीवर येतो, कारण तीच त्याची स्वाभाविक स्थिती आहे. श्रीमद भागवतामात सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या स्वरूप अवस्थेत पुन्हा स्थित होणे हीच मुक्ती होय. मुक्तिरत्वा अन्यथेन स्वरूपेन स्थिती, स्वरूपेन व्यवस्थिती. तर तो मुळातच परिवर्तन रहित आहे, परंतु त्याने एक परिवर्तन केलं ते म्हणजे भगवंतांना सोडून दिलं. ज्याचा आपण अंश आहोत, अंशाचं काम असतं पूर्णाच्या सेवेमध्ये मदत करणे. ते मान्य नसल्यामुळे आपण या परिवर्तनातून जात आहोत, जे मिथ्या आहे, खोट आहे, ऍक्च्युअल परिवर्तन नाहीये. आणि म्हणून प्रभुपाद बऱ्याचदा हे समजावून सांगतात की ज्यावेळी आपण एखाद्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली हे भगवंतांची अशा प्रकारे भक्तिमय सेवा करायला लागतो, म्हणजेच पूर्णासाठी अंश जेव्हा सेवा करायला लागतो तेव्हा आपण इमिजिएटली आपल्या परिवर्तन रहित ओरिजिनल पोझिशन मध्ये जातो, जरी या भौतिक जगात असलो तरी. असं नाहीये की मुक्त होणे म्हणजे या भौतिक जगातून कायमचं निघून जाणे आणि दुसरीकडे कुठेतरी स्थित होणे. या ते पण होतं ऍक्च्युली हे शरीर सोडल्यानंतर, परंतु या अवस्थेत देखील त्या मनस्थितीमध्ये त्या पोझिशन मध्ये स्थित होणे त्याला देखील मुक्तीच म्हटलं जातं. या भौतिक जगात राहून तुम्ही मुक्त होऊ शकता. भगवंतांची सेवा करणे भक्ती योगेन भक्त्या हीच ती स्वरूप स्थिती होय. स्वरूप स्थिती म्हणजे
ओरिजिनल पोझिशन, ओरिजिनल कंडिशन. मनुष्य जेव्हा भौतिक प्रलोभनांपासून अनासक्त होऊन सर्वतोभावे भक्तिमय सेवेत निमग्न होतो, तेव्हा त्याची ती स्थिती अपरिवर्तनीय म्हणून ओळखली जाते. मग तो इथे असो, भगवत धामात असो, नरकात असो, कुठेही असो, जेव्हा तो भौतिक प्रलोभनातून मुक्त होतो, भौतिक आसक्ती सोडून देतो आणि भगवंतांची सेवा करण्यामध्ये प्रॉपरली स्थित होतो, तेव्हा म्हणायचं तो अपरिवर्तनीय झाला. आता बाह्य स्वरूपात परिवर्तन अजून होतच असतं, शरीर अजूनही वाढतच असतं, शरीराला आजार होतच असतात, परंतु आतून तो फिक्स असतो, अपरिवर्तनीय. बऱ्याच जणांना हे असं, बऱ्याच जणांची अशी अपेक्षा असते की भगवंतांचा शुद्ध भक्त होणे म्हणजे शरीरातले सगळे परिवर्तन बंद होणे, मेनली दुःख बंद होणे. हरी बोल, लाईट आलेली आहे. आणि बऱ्याच जणांची ही अपेक्षा असते की मुक्ती म्हणजे या भौतिक जगातून बाहेर पडणे. या बरोबर आहे, परंतु या भौतिक जगात राहून देखील तुम्ही मुक्त होऊ शकता. मुक्ती ही एक अवस्था आहे. त्या अवस्थेला मन, बुद्धी आणि अहंकार तिघांनी मदत करून त्या अवस्थेमध्ये राहणे महत्वाचं आहे. मग ते इथे असो, कुठेही असो, त्याला मुक्ती म्हणतात. आणि म्हणूनच त्याला त्या स्थितीला अपरिवर्तनीय म्हटलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. अकर्तृत्वात म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी काहीही न करणे. मनुष्य जेव्हा एखाद्या कार्याचे दायित्व स्वतःकडे घेतो, तेव्हा त्याच्यामध्ये स्वामित्वाची भावना निर्माण होते, म्हणून त्याला या भावनेचा परिणामही भोगावा लागतो. परंतु जेव्हा सर्व काही श्रीकृष्णांसाठी केले जाते, तेव्हा स्वतःच्या कार्याविषयीची स्वामित्वाची भावना मनुष्यामध्ये राहत नाही. अविकारीपणाने व कार्यावर स्वामित्वाचा दावा न करता मनुष्य दिव्य स्तरावर अविलंब स्थित होतो. आणि मग सूर्याच्या प्रतिबिंबावर पाण्याचा प्रभाव होत नसतो, त्याचप्रमाणे त्याला प्राकृतिक गुणांचा स्पर्शही त्या स्थितीत होत नाही. अकर्तृत्वम, स्वामित्वाची भावना नसणे. स्वामित्व म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा मी स्वामी आहे, मी मालक आहे, मी कंट्रोलर आहे, माझ्या कंट्रोलमध्ये आहे, याचा दावा न करणे. बेसिकली सगळं फिरून शेवटी मी वरतीच येतं. स्वामित्व, प्रभुत्व. या भौतिक जगामध्ये आपल्या डोळ्यासमोर जे काही दिसेल ते सगळ्याचं स्वामी व्हायचा आपण प्रयत्न करत असतो. आणि म्हणून बऱ्याचदा आपण जे काम करतो त्याचा स्वामी देखील आपणच आहोत हे सिद्ध करायचा प्रयत्न करत असतो. हे माझ्यामुळेच झालेलं आहे, मी केलेलं आहे. आणि याचाच सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे तू केलाय ना, तर हे घे तुझा परिणाम. कृष्ण भावनाभवित होणे किंवा या मुक्तीच्या स्वरूप अवस्थेमध्ये, ओरिजिनल पोझिशन मध्ये स्थित होणे, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं बंद करायचं आहे किंवा सगळंच बदलायचं आहे. एखादा भक्त एखादं काम करत असेल आणि एखादा अभक्त एखादं तेच काम करत असेल, तर ते बाहेरून बघितलं तर ते सेमच वाटतं. परंतु एक व्यक्ती जो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करत आहे, तो त्याचा दावा पण करतो की हे माझं आहे, मी केलेलं आहे, मी मिळवलेलं आहे. आणि जो भगवान श्रीकृष्णांसाठी सेम टू सेम काम करत असतो, त्याची भावना अशी असते की हे मी भगवंतांसाठी करत आहे. बस यालाच कृष्ण भावना म्हणतात. आणि मग हे एवढं सिंपल होतं की ठीक आहे, मी भगवंतांसाठी करत आहे, संपला विषय. त्यामुळे त्याच्यातलं जे फळ आहे ते मला नकोच आहे किंवा ते मिळत पण नाही.
आणि जो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करत आहे त्याला मात्र त्यातलं फळ हे नुसतं मिळतच असं नाही, घ्यावंच लागतं. मिळणार तर नक्कीच, परंतु आपली स्थिती कशी असते की चांगलं फळ मिळालं तर मला द्या, वाईट फळ मिळत असेल तर मला नकोय. वा, असं चालत नाही. रुपया पाहिजे किंवा 10 रुपयाची नोट पाहिजे म्हणजे एक बाजू द्या म्हणून चालत नाही, दोन्ही घ्यावे लागतात. याच्यावर उपाय काय आहे? मला नकोच ते, आणि मग हे नकोच मला ही करण्याची जी कला असते त्यालाच कृष्ण भावना म्हणतात. शास्त्र हेच थोडस चुकीने आपण समजावून घेत असतो की मला ते नकोच आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण ते असतंच तिथे ऍक्च्युली. किंवा ते मिळवण्यासाठी मी काही करतच नाही असं म्हणू शकत नाही. काही न करणे, सुप्तावस्थेमध्ये राहणे म्हणजे हा मृत्यू असतो, जिवंतपणा नसतो. ते काहीतरी करावंच लागतं. मग तेच भगवंतांसाठी करणे म्हणजेच त्यातलं फळ भगवंतांसाठीच अर्पण करून टाकणे, यालाच भक्ती म्हणतात. भगवद्गीतेचा पूर्ण सार हाच आहे. आणि मग म्हणून किंवा त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण निर्गुण होतो. म्हणजेच प्रकृतीच्या या 3 गुणांचा प्रभाव आपल्यावरती अजिबात पडत नाही. सत्वगुण येऊन तुम्हाला काही म्हणू दे, तुम्हाला काही फरक पडत नाही. रजोगुण येऊन कितीही तुम्हाला विचलित करू दे, प्रलोभित करू दे, अजिटेट करू दे, तुम्हाला काही फरक पडत नाही. तमोगुण कितीही तुम्हाला आळसामध्ये, प्रमादामध्ये टाकू दे, काही फरक पडत नाही. त्रिगुणातीत होतो. आणि हे त्रिगुणातीत होणे हीच खरी मुक्त अवस्था आहे. या शरीरात असताना देखील आपण त्रिगुणातीत होऊ शकतो, आणि तीच खरी मुक्त अवस्था आहे. पुढे भगवान कपिलदेव म्हणतात, स एष यर्हि प्रकृते गुणेश्व अभिविषज्यते अहम क्रिया विमूढात्मा कर्तास्मी भिमन्यते. सेम टू सेम श्लोक जो मगाशी आपण म्हणत होतो भगवद्गीतेमधला, तो थोड्या वेगळ्या पद्धतीने ते सांगितलेला आहे. अहं क्रिया विमूढात्मा कर्ता अस्मी इति मन्यते. सेम टू सेम आहे भगवद्गीतेमध्ये. अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते. ते थोडस व्याकरण बदललंय. कर्ता अस्मी इति मन्यते. भाषांतर आहे, आपला देह म्हणजेच आत्मा आहे असे मानून जीव जेव्हा भौतिक प्रकृतीच्या आणि मिथ्या अहंकाराच्या प्रभावाखाली असतो तेव्हा तो ऐहिक कार्यातच लीन होतो, आणि मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे त्याला असे वाटते की मीच अखिल अस्तित्वाचा स्वामी आहे. कर्ता म्हणजे मीच करणारा आहे. एखादी गोष्ट जी आपण करतो ते मीच केलेली आहे म्हणजेच त्याच्यात स्वामित्व पण आलं, हा मीपणा पण आला. याची सगळ्याची सुरुवात कशाने होते? स्वतःला शरीर समजणे. आपला देह म्हणजेच आत्मा आहे असे मानून जीव भौतिक प्रकृतीच्या आणि मिथ्या अहंकाराच्या प्रभावाखाली असतो, तेव्हा तो ऐहिक कार्यामध्येच लीन होतो. लीन होणे म्हणजे काय? हे काम स्वतःच्या सुखासाठी करणे हेच जीवनाचा उद्देश आहे असं समजून तो तेच करत असतो. आणि मग जे काही करतो त्याच्यामध्ये स्वामित्वाची भावना पण ठेवतो की मी केलंय, मी निर्माण केलंय, माझी कल्पना आहे. आणि साहजिकच त्याच्यामुळे मग भावना असते की मी केलंय मग मला पाहिजे, दुसऱ्याला देऊन कसं चालेल, मी केलंय त्याचं फळ पण मला पाहिजे. आणि म्हणून मग जेव्हा त्याचं फळ म्हणून दुःख येतं ते पण घ्यावं लागतं.
बरेच लोक हे आता भगवान कपिल देव अगदी डिटेलमध्ये लॉजिकली समजावून सांगतायत स्टेप बाय स्टेप. एखादा व्यक्ती असं म्हणू शकेल की यात चुकीचं काय आहे, मी केलंय त्याच्यावर अधिकार माझाच असला पाहिजे. शाळा कॉलेजमध्ये आपल्याला हे शिकवलं जातं. ज्या अर्थी मी केलेलं आहे त्या अर्थी त्याच्या फळावरती अधिकार हा माझाच असला पाहिजे. येस, भगवान तर त्या फळावरती अधिकार घेत नाहीये किंवा दुसऱ्याला देत नाहीत, तुम्हालाच देणार आहेत. फक्त प्रॉब्लेम असा आहे की तो सुख असो दुःख असो दोन्ही घ्यायलाच पाहिजे. आणि जी दुसरी बाजू आहे ती मिळणार नाही अशी होणार नाही. तर ही सगळ्यात बेसिक चूक आपण करतो, स्वतःला शरीर मानतो आणि मग त्या शरीरासाठी किंवा शरीराद्वारे जे काही करतो त्याचा कर्ता स्वतःला समजतो. अहंकार, विमूढ आत्मा, अहम क्रिया विमूढात. मूढ म्हणजे मूर्ख आत्मा. तात्पर्य, वास्तविकपणे बद्ध जीवाला प्राकृतिक गुणांच्या दबावाखाली कार्य करणे भागच पडते. जीवाला मुळीच स्वातंत्र्य नाही. जेव्हा तो परम भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली असतो तेव्हा तो मुक्त वा स्वतंत्र असतो. परंतु आपण आपल्या इंद्रियांना तृप्त करीत आहोत अशा कल्पना विलासाखाली जेव्हा तो इंद्रिय तृप्ती प्रत्यर्थ कार्यात मग्न असतो तेव्हा तो वस्तुतः भौतिक प्रकृतीच्या अधिकाराखाली असतो. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे, प्रकृते क्रियमानानी. मनुष्याने जो विशिष्ट प्राकृतिक गुण प्राप्त केलेला आहे त्यानुसारच तो कार्य करीत असतो. म्हणूनच ते बदलू पण शकत नाही आपण. अंगात गुण हे दिलेले आहेत तेच करावं लागतं. बऱ्याचदा कृत्रिमरित्या मोठी मोठी डिग्री वगैरे घेऊन ते बदलण्याचा आपण प्रयत्न करतो, पण ऍक्च्युली आपण तेच करत असतो बाह्य स्वरूपामध्ये. गुण हा शब्द प्राकृतिक गुणांचा निर्देश करतो, निर्गुण नव्हे, प्रकृतीचे गुण. आणि आता जो आपण श्लोक वाचला, आता जे तात्पर्य आपण वाचत आहोत त्याच्यामध्ये तर अगदी स्पष्टपणे लिहिले प्रकृते गुणे, प्रकृतीच्या गुणावर. तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली असतो, तो म्हणजे आपण आत्मा. परंतु आपणच स्वामी आहोत असा भ्रामक विचार तो करतो. यालाच मिथ्या अहंकार. बऱ्याचदा अहंकाराला मिथ्या अहंकार असं का म्हणतात लोकांना कळत नाही. मिथ्या म्हणजे खोटा अहंकार, तर मग खरा अहंकार पण असतो का? येस, मिथ्या. म्हणूनच तर याला मिथ्या अहंकार म्हटलं, खोटा अहंकार. मिथ्या अहंकार म्हणजे मी करतोय, मी केलंय, मला पाहिजे. खरा अहंकार म्हणजे मी भगवंतांचा सेवक आहे. तिथे पण मी आहे, नाही असं नाही, परंतु पूर्ण पॅराडाइम शिफ्ट होतो. मी भगवंतांचा सेवक आहे, तो खरा अहंकार. पुरुषोत्तम भगवंत किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखाली केवळ भक्तिमय सेवा केल्याने ही स्वामित्वाची मिथ्या भावना दूर करता येते. भगवंतांचं मार्गदर्शन आहेच भगवद्गीतेमध्ये, भागवतम मध्ये. आता सध्या देखील भगवंत स्वतःच मार्गदर्शन करत आहेत, भगवान कपिल देव. किंवा भगवंतांचा जो शुद्ध प्रतिनिधी असतो, आध्यात्मिक गुरु, त्याच्या आज्ञेखाली आपण जेव्हा सेवा करत राहतो कायमच, 1-2 दिवस वगैरे नाही, कायमच सेवा करीत राहतो, तेव्हा ऍक्च्युली आपण याच्यातून मुक्त होतो. ही जी खोटा जो अहंकार असतो स्वामित्वाचा, तो निघून जातो. भगवद्गीतेत आपण पाहतो की अर्जुन आपले पितामह व गुरुजन यांची युद्धामध्ये हत्या करण्याचे दायित्व स्वतःवर घेण्याचा प्रयत्न करीत होता. प्रभुपाद किती छान समजावून सांगतो. पण जेव्हा त्याने श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध केले तेव्हा तो मीच करता आहे या स्वामित्वाच्या भावनेतून मुक्त झाला. आपण सध्या तेच वाचत आहोत.
बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही की एक्झॅक्टली हे असं काय विचित्र आहे. अर्जुन तर चांगलं बोलतोय, चांगलं नाही बोलत तो प्रत्येक वाक्यामध्ये मी घुसवतोय. त्याला खोटा अहंकार म्हटलेला. मी यांना का मारू, माझे नातलग आहेत, मला राज्य मिळणार आहे, त्याचा मी सुख उपभोगून काय उपयोग आहे जर हेच नसतील, माझे नसतील. हे सगळं मी माझं आहे. त्याला असं वाटतंय की युद्ध देखील मीच करतोय आणि माझ्यासाठीच करतोय. करता मीच आहे, स्वामी मीच आहे. युद्ध जिंकलं तर सगळे राज्य मला मिळणार आहे, सगळे माझी वाह करणार आहे. अरे हेच स्वामित्वाची भावना असते. एक्झॅक्टली हेच रोज आपण देखील हेच करत असतो. आणि जेव्हा त्याला समजलं भगवद्गीता पूर्ण ऐकल्यानंतर की माझ्यासाठी करायचंच नाहीये, त्यामुळे मी करता नाहीच आहे, मी भगवंतांसाठी करत आहे, त्यामुळे मी भगवंतांचा सेवक आहे. किती इझी फिक्स असत, चावी फिरवल्याचं. आपल्याला इझी वाटत नाही. त्याने युद्ध केले, पण तो युद्ध करण्याच्या भयंकर परिणामातून मुक्त झाला. करोडो लोकांना मारलं त्यांनी, हिंसा केली, परंतु त्याचं पाप त्याला लागलं का? नाही. कारण तो स्वतः मी करत आहे किंवा माझ्यासाठी करत आहे ही भावना त्याने सोडून दिली. बस ही भावना फक्त सोडायची आहे, काम थांबवायचं नाही. काम तेच करायचंय, भगवंतांसाठी करायचंय. वस्तुतः प्रारंभी जेव्हा तो अहिंसक होता, युद्ध करण्यास इच्छुक नव्हता, तेव्हा सर्व उत्तरदायित्व त्याच्यावरच होते. हा मोक्षावस्था आणि बद्धावस्था यातील भेद आहे. ऑफकोर्स उत्तरदायित्व म्हणजेच काय, त्याचे परिणाम जे काही होईल ते देखील भोगायला आपण तयार असलं पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो ना की मी केलंय तर ते तुलाच मिळणार. मी केलं नाही, भगवंतांनी माझ्याकडून करून घेतलंय. म्हणजे ते माझ्याकडे काही शिल्लक नाहीच आहे. ही भावना निर्माण करणे यालाच म्हणतात कृष्ण भावना. अगदी विचित्र असं काही बदलायचं नाही आपल्याला, ही भावना निर्माण करायची. आणि हीच मोक्षावस्था आणि बद्धावस्था मधली फरक आहे. ज्या दिवशी ही भावना निर्माण होते त्या दिवशी आपण मोक्षावस्थेला जातो, इथे असलो तरी, या शरीरात असलो तरी. आणि जोपर्यंत ही भावना निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला बांधून ठेवलेलं असतं. कोणी बांधलेलं असतं? प्रकृती गुण आहे, प्रकृतीच्या गुणांनी बांधलेलं असतं. एखादा बद्ध जीव सदाचारी असेल आणि सत्वगुणी कर्मही करीत असेल, पण तरीही तो भौतिक प्रकृतीच्या अधीन आहे व प्रकृतीने बांधलेला आहे. बऱ्याच जणांना वाटतं ना, धर्म किंवा धार्मिक होणे म्हणजे फक्त मंदिरला जाणे, 4 लोकांना मदत करणे, याला सदाचार म्हटलं जातं. सत्वगुणी काम करणे याचा अर्थ तुम्ही इथून सुटताय असं नाही, ती बद्धावस्थाच आहे. खऱ्या अर्थाने मोक्षावस्था किंवा सुटका कधी होते? जेव्हा भगवंतांना आपण या सगळ्याच्या सेंटरमध्ये आणतो की हे मी भगवंतांसाठी करत आहे, भगवंतांनी सांगितलंय म्हणून करत आहे. आणि मग आपल्याला समजत नाही की मग एक्झॅक्टली काय करायचं ते पण भगवंत सांगतात किंवा त्यांचे प्रतिनिधी येऊन सांगतात एक्झॅक्टली काय करायचंय, तेच करायचं आहे एक्झॅक्टली. त्याच्यात काही अँबिग्युटी नाही आहे, काही अस्पष्टपणा नाही आहे. एक्झॅक्टली काय करायचं ते पण सांगितलंय. बऱ्याचदा आपण ढोंग करतो, प्रभूजी समजलं नाही एक्झॅक्टली काय करायचं. सगळं समजलेलं असतं, हो की नाही? सोडायचं नसतं. तथापि भक्त हा सर्वस्वी भगवंतांच्या आदेशानुसार कार्य करीत असतो आणि अशा रीतीने सामान्य जनांच्या दृष्टीतून त्याची कार्ये अतिशय उच्च गुणवत्तेची आहेत असे कदाचित वाटणारही नाही, पण तो मात्र सर्व दायित्वातून मुक्त असतो. सामान्य लोक तुम्हाला म्हणणार
ठीक आहे, आम्ही जे करतोय तेच तुम्ही करताय. है ना? तुम्ही शेती करून एवढे काय तीर मारले, आम्ही पण शेतीच करतोय ना. गायींची सेवा करून काय मिळवलं, आम्ही पण गायींचीच सेवा करतोय ना. आम्ही पण स्वयंपाक करतोय, आम्ही पण झाडलोट करतोय, आम्ही पण बाजारात जातोय, आम्ही पण भाज्या. बाहेरून सगळं सेमच दिसतं, परंतु आतून जी भावना आहे हे सगळं करण्यामागे, ती भावना या दोन्हीतला फरक वेगवेगळा करते. एक काम आपल्याला बांधून ठेवतं, तेच काम आपल्याला मुक्त करतं किंवा करू शकतं. दायित्व हा शब्द का वापरलाय की त्याचा रिझल्ट, त्या रिझल्ट मधून मुक्त व्हायचंय आपल्याला, त्या कार्यामधून नाही. कार्याचा त्याग करायचा नाही, रिझल्टचा त्याग करायचा. हेच भगवान कपिल देव सांगतात. तर हे एक्झॅक्टली होतं कसं, हे या अध्यायाचा विषय आहे. मागच्या अध्यायामध्ये प्रकृतीचे सगळे घटक सांगितले, कसं निर्माण झालं आणि काय काय वेगवेगळे प्रकृतीचे घटक असतात ते सांगितले. आता त्या प्रकृतीच्या घटकांमध्ये जीव अडकतो कसा, याचं लॉजिक इथे समजावून सांगतात भगवान कपिल देव. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? कोणाला काही प्रश्न नाही, कारण सगळे जे जे काही आज आपण वाचलं, चर्चा केली, ते सगळं भगवद्गीतेची उजळणी होती. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. म्हणजे आता जसं सांगितलं की कर्माचा नियम, कर्म जे कराल त्याचं रिटर्न तुम्हाला त्याच प्रमाणात भेटणार, आणि हे सगळं करायला आपल्याला प्रकृती भाग पडते, प्रकृती 3 गुण. तर सध्या असा विषय की आपण एखादं कर्म केलं आणि त्या कर्माचं जसं की कर्माचे नियम, म्हणजे कर्माचे प्रकार असतात ना, की चालू कर्म, मागच्या जन्माचं कर्म किंवा संचित कर्म. तर आपण जे दुःख बघतो हे सगळं ह्याच नियमामध्ये येतं, ह्याच प्रकारामध्ये येतं. माझं सध्या आपण एखादा आता तर आपण या प्रकृतीच्या 3 गुणामध्ये पाप कर्मच करतोय. आता हे आपल्याला समजलं, आता आपण ह्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करतो. पण आता प्रॉब्लेम काय होता आपला, की हे जे आपण केलेले पाप कर्म आहे, जसं की आता चालू जीवनामध्ये किंवा मागच्या जन्मामध्ये केलेले पाप कर्म, ते आपल्याला आता बांधून ठेवतो, म्हणजे त्याचा त्रास होतो आपल्याला. मग त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस ते कर्माचा प्रभाव आपल्यावरती पडतो. मग त्याचा त्रास होत असताना मग आपण डिमोटिव्ह होतो. मग आपल्याला असं वाटतं की हे सगळं माझ्याच वाट्याला का. मग परत आपण भक्तीमध्ये कदाचित आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न पण करतो, किंवा ऑटोमॅटिक ते होऊन जातं. मग अशा वेळेस आपण काय करायचं, जसं की आपल्याला एखाद्या कर्माचं फळ मिळतं आणि आपल्याला ते कळतं पण आता कदाचित माझ्या ह्याच कर्माचं मला फळ मिळते. मग त्यावेळेस डिमोटिव्ह होऊ नये म्हणून आणि त्या कर्मामध्ये मिळालेल्या फळामध्ये स्थित राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल सांगत होतो. हरे कृष्ण. आता या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम एकच आहे, ते म्हणजे आपण. म्हणून भगवद्गीतेची सुरुवात होते की आपण नाहीच आहे, आपण आत्मा आहे. आणि आत्म्याला नाही कोणी त्रास देऊ शकतो, नाही कोणी मारू शकतो, नाही कोणी जाळू शकतो. नाही. आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणी भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये हे पुन्हा पुन्हा स्पष्ट करण्यात येत आहे की तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहे. जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजणार तोपर्यंत त्याचा त्रास होणार, आपल्याला त्रास होत राहणार. बरीच कर्म ही पूर्वीच्या कर्माच्या फळाचा स्वाद घेण्यासाठी केली जातात. हे सायकल असते, एकमेकात अडकलेलं चेन टाईप असते. ऍक्शन रिॲक्शनची ही चेन असते, शृंखला. ॲटॉमिक एनर्जी ज्याला म्हणतात ना, ॲटम बॉम्ब,
तुम्ही कधी ऐकले शाळेमध्ये? तुम्ही थोडस तुमच्या लक्षात असेल, ऍटॉम बॉम्ब हा दुसरा तिसरा काही नसून ही चेन रिॲक्शन असते. स्टेबल ऍटमला आपण अनस्टेबल केला की तो दुसऱ्या ऍटमला अनस्टेबल करतो, आणि ही चेन जी असते, शृंखला, ही कधीच थांबत नाही. त्यालाच म्हणतात ऍटम बॉम्ब, ऍटॉमिक क्रिएशन, ऍटॉमिक अणुबॉम्ब. ते आपलं असं आहे, कारण स्वतःला आपण अणु समजलंय. जेव्हा आपण स्वतःला शरीर समजायचंच बंद करतो, तेव्हा त्या शरीराची साठी करायची कामं बंद तर होतातच, परंतु आपलं दुःख पण बंद होतं. कारण ते दुःख जे असतं, जे रिझल्ट जे असतं, ते शरीराला मिळत असतं, आपल्याला मिळतच नसतं. आणि मग माणूस अशा प्रकारे दृढ निश्चयी होतो की मी शरीर नाहीच आहे. म्हणून मी म्हटलं की या सगळ्या वाक्यातून आपण हे काढून टाकलं पाहिजे. आपण, मी, यालाच स्वामित्वाची भावना म्हणतात. मी करत आहे किंवा मी करत होतो, ही भावना जोपर्यंत राहणार तोपर्यंत त्याचा रिझल्ट भोगावाच लागणार. आणि ही भावनाच नष्ट करायची आपल्याला. आणि ही म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला काय वाटलं की ही भावना नष्ट केली की याच्या पुढचं कर्म होणार नाही आणि याच्या पुढचं फळ मिळणार नाही, परंतु ही भावना नष्ट केली की याच्या मागचं फळ पण आपल्याला भोगावं लागत नाही, कारण मी नाहीच आहे. मग कोण भोगतंय? हे शरीर भोगतंय. हे शरीर मी आहे का? शरीर मी नाहीच आहे, हो की नाही? याचाच अर्थ आपल्याला अजूनही ही भावना गेलेली नाही आपल्या मनातून, किंवा अजूनही ही भीती गेलेली नाही आहे की हे शरीर एक दिवस गेलं तर मी माझं काय होणार. तू शरीर नाहीच आहे. या स्ट्रॉंग डिटर्मिनेशनला येणे ही भक्तीची पहिली स्टेप असते की मी शरीर नाहीच आहे. मग हे होतंय कोणाला? शरीराला होतंय. मग ह्याच्यात डिमोटिवेट होण्यासारखं काय आहे? निरुत्साही होण्यासारखं काय आहे? मला होतच नाहीये, मग मी कशाला विचार करू? जसं की सूक्ष्म उदाहरण म्हणजे एखाद्याने शिवी दिली आपल्याला, लेट्स से एखाद्याने आपल्याबद्दल काहीतरी वाईट बोललं किंवा एखाद्याने आपल्याला शिवी दिली. आता हे ऍक्च्युली काही फरक पडलाय का? फिजिकली काहीच फरक पडलेला नाहीये. तो समोर उभा आहे, त्याच्या तोंडातून शब्द येत आहेत, आपल्या कानावरती ते शब्द पडतायत, परंतु याचा सगळ्याचा परिणाम आपण भोगतो, कारण इमिजिएटली आपण विचार करायला लागतो की हे मला म्हटलंय. त्याच वेळेला तर तुम्ही विचारच केला नसाल की हे मला म्हटलंय, तर मग ते भोगावंच लागत नाही, त्याचे परिणाम भोगावेच लागत नाही. जोपर्यंत हे मला ही भावना असणार तोपर्यंत फ्युचरमध्ये पण त्याचे परिणाम असणार आणि पास्टचे परिणाम पण आपल्याला त्रास देणार. अर्धवट नाही करायचं आपल्याला. बऱ्याचदा उदाहरण श्रील रूप गोस्वामी उदाहरण देतात की कर्मफळ म्हणजे काय असतं. जे कर्म केलेले असतात ते उगवून येतात. कर्म म्हणजे बी पेरत राहणे. काही बिया आता उगवतात, काही बिया नंतर उगवतात, काही बिया बऱ्याच वर्षांनी बऱ्याच जन्मांनी उगवतात, परंतु ते पेरलेलं उगवतच असतं. मराठीमध्ये म्हण पण आहे, जे पेरेल ते उगवणार, पेरलेलं उगवणारच. मग भक्ती किंवा कृष्ण भावना म्हणजे आपल्याला समजावून सांगितलं जातं की उद्यापासून पेरणी बंद करायची, म्हणजे काही उगवणारच नाही, सगळं भगवंतांसाठी करायचं. परंतु ऑलरेडी जे पेरलेलं आहे ते पण उगवतच राहणार. मग ते उगवतच राहणार, त्याचा परिणाम होऊ नये आपल्या मनावरती, म्हणून एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? ऍक्च्युली ते परिणाम पण हे शरीरामुळेच आलेत, माझ्यामुळे नाही. ही भावना दृढ केली पाहिजे मनामध्ये. ही भावना जोपर्यंत दृढ होत नाही, म्हणजेच
त्याचा त्रास होणार. त्याचा त्रास होतोय आपल्याला, पूर्वकर्माच्या फळाचा त्रास होतोय, हे जेव्हा आपल्याला जाणवायला लागतं तेव्हा समजायचं अजूनही तुम्ही तुमच्या मनातला मीपणा गेलेला नाहीये, स्वामित्व गेलेलं नाही. स्वामी तुम्ही आहे म्हणून तुम्हाला त्रास होतो. याचाच अर्थ काय, जसं सुरुवातीला मी सांगत होतो की चांगलं फळ असेल तर ते पाहिजे असतं आपल्याला, वाईट फळ मात्र नको असतं. अजून म्हणजेच अजून स्वामित्व आहे. डिमोटिवेट होतं, निरुत्साही होतो आपण. म्हणजे काय, अरे माझ्या बरोबरच का झालं. बर, तुम्हाला ज्या दिवशी लाडू मिळतो त्या दिवशी बरं मनात विचार येत नाही, अरे मलाच का लाडू मिळाला. सुख पाहिजे सगळ्यांना, दुःख कोणाला नको आहे या भौतिक जगामध्ये. आणि जोपर्यंत स्वामित्वाची भावना आहे तोपर्यंत हे मिळणार. आणि हीच प्रॅक्टिस आहे. याची प्रॅक्टिस करा की लाडू मिळाला तरी मी खुश होणार नाही, त्यावेळी देखील भगवंतांची ही भावना ठेवणार की हे भगवंतांच्या कृपेमुळे मिळालेलं आहे. आणि जेव्हा पाय तुटेल तेव्हा देखील हीच भावना ठेवणार की हे देखील भगवंतांच्या कृपेनेच मिळालेलं आहे. यालाच स्थितप्रज्ञ होणे म्हणतात, यालाच बॅलन्स ठेवणे म्हणतात. हे बॅलन्स ठेवायला शिकलं पाहिजे. मग त्रास होणार नाही आपल्याला, अजिबात त्रास होणार नाही. जो व्यक्ती हे विचार करत असतो की हे मलाच का असं त्रास होतोय, तो व्यक्ती आयुष्यभर कधीही सुखी राहू शकत नाही. कारण हे भौतिक जगामध्ये होणार नाही असं होणारच नाही. त्यातलं फक्त मलाच हा शब्द काढला की संपला विषय. त्रास सगळ्यांनाच होत असतो. तुम्ही काही स्पेशल नाही आहे या जगामध्ये, तुम्हाला स्पेशल दुःख दिलेलं नाही आहे. सगळ्यांना दुःख देणे हेच या जगाचं काम आहे. तेव्हा कशाला विचार करत बसायचा. आणि जो व्यक्ती एका क्षणात आपल्या मनामध्ये हा विचार आणतो की हे माझ्याच कर्माचं फळ आहे, थँक्यू व्हेरी मच लॉर्ड कृष्ण मला हे दिल्याबद्दल, तो दुसऱ्या दिवशी सुखी होतो. आणि ही मनाची अवस्था आहे. मनाला याप्रमाणे ट्रेन केलं पाहिजे, दृढ निश्चयी बनवलं पाहिजे. आणि हेच भगवान कपिल देव आपल्याला याच ट्रेनिंग देणार आहे. भगवान कपिल देव याच ट्रेनिंग मध्ये आपण आहोत. हरे कृष्ण. अनुकूलस्य संकल्पम प्रतिकूलस्य वर्जनम. नंबर 1 रूल कायमचा लक्षात ठेवायचा. तुम्हाला भरपूर संधी मिळालेली आहे अनुकूलस्य वर्जनमची, मग तुम्ही प्रतिकूलस्य वर्जनम का करताय. म्हणून तुम्हाला दुःख भोगावं लागतं. आणि मग रडत बसायचं नाही. 1000 वेळा सांगितलं तुम्हाला फॅन मध्ये बोट घालू नका. बोट घातल्यावरती मग निराश व्हायचं नाही, अरे माझ्या बरोबरच का झालं. तुम्हीच बोट घातलंय. स्वतःला दोष द्यायला पण सुरुवात करा, मग हे सगळं सहन करायची शक्ती येते. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम.